हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आजच्या या आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या निमित्ताने जो सहकार गौरव पुरस्कार सोहळा या ठिकाणी आयोजित झाला, त्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, रवींद्र चव्हाणजी, उदय सामंतजी, मंगलप्रभात लोढाजी, पंकज भोयरजी, हा सोहळा ज्यांनी आयोजित केला ते सहकार क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम करणारे श्री प्रवीण दरेकरजी, या ठिकाणी मंचावर उपस्थित विनय कोरेजी, प्रसाद लाडजी, चित्राताई वाघ, राहुल आवाडेजी, संजय भेंडेजी, अभिजित पाटीलजी, शिवाजीराव नलावडेजी, सिद्धार्थ कांबळेजी, विद्याधर अनासकरजी, शहाजी पाटीलजी, नंदकुमार काटकर, वसंतराव शिंदे, अशोक जगताप, विठ्ठल भोसले, रोहित निकम, प्रकाश दरेकर, यश दरेकर, सर्वच मंचावरील मान्यवर, आजचे सर्व सत्कार मूर्ती, सहकार क्षेत्रात काम करणारे सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आंतरराष्ट्रीय सहकार दिन जो प्रतिवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी आंतरराष्ट्रीय सहकार दिन आपण त्या ठिकाणी साजरा करत असतो। आणि आज त्याचं औचित्य साधून सहकार क्षेत्रामध्ये ज्यांनी अतिशय सुंदर काम केलं आहे अशा लोकांचा गौरव सोहळा प्रवीणजींनी सहकारी संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केला। आणि ज्याचा उल्लेख झाला, एक एक नाव यातलं अतिशय ताकदीचं अशा प्रकारचं नाव आपल्याला पाहायला मिळतंय। विद्याधर अनासकर आहेत की ज्यांनी ज्या बँकेमध्ये प्रचंड मोठा घोटाळा होऊन या बँकेची आता काय अवस्था होईल अशी परिस्थिती झाली होती, त्या बँकेला म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला केवळ पुनरुज्जीवित नाही केलं तर एशियातली सगळ्यात मोठी सहकारी बँक म्हणून त्याचा विस्तार केला, सर्वाधिक नफा कमवणारी बँक म्हणून त्याचा विस्तार झाला। आणि आज राज्याच्या सहकार क्षेत्रामध्ये एक अग्रणी अशा प्रकारचं कार्य त्या बँकेच्या माध्यमातून चाललंय। विनय कोरे सावकार असतील की ज्यांनी वारणा समूहाच्या माध्यमातून सहकारामध्येही कॉर्पोरेट कल्चर आणता येतं आणि त्या पद्धतीचा विस्तार हा सर्व लोकांना सोबत घेऊन कसा करता येऊ शकतो हे आपल्याला त्या ठिकाणी दाखवलं। आणि मला असं वाटतं की ज्यावेळी ठिकठिकाणी आम्ही वारणाचे प्रॉडक्ट्स पाहतो त्यावेळी अतिशय आनंद होतो की आपल्या कोल्हापूरच्या एका छोट्याशा या रोपट्याचं जे वटवृक्षात रूपांतर झालं आणि आज वेगवेगळ्या उद्योगाच्या माध्यमातून वारणा समूह ज्या प्रकारे सहकाराचं एक उदाहरण आपल्या समोर ठेवतोय, म्हणून त्यांना देखील हा जो काही पुरस्कार या ठिकाणी मिळाला, खरोखर मी त्यांचे अभिनंदन करतो। डॉक्टर रेवती पैठणकर असतील, दीपक पटवर्धन असतील, शोभाताई सावंत असतील, शिवाजीराव नलावडे असतील, शहाजी पाटील असतील, सिद्धार्थ कांबळे, नामदेव सेंडी, राजेंद्र सरकाळे, सचिन पारवेकर, विजय काळे, चंद्रकांत पाटील, अशोक जगताप, विजी पवार, अलादीन वसईकर, दशरथ घनवट, रोहित निकम अशा सर्व सहकार क्षेत्रातल्या या कार्यकर्त्यांचं मी अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। खरं म्हणजे सहकार चळवळ ही आपल्या कल्पना आहे की अतिशय जुनी आहे आणि विशेषतः 125 वर्षापूर्वी या सहकार क्षेत्राचं मर्म हे आपल्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी जाणलं आणि हळूहळू बँकिंग, कृषी प्रक्रिया, डेअरी, गृहनिर्माण, ग्राहक संस्था, मार्केटिंग, सहकारी संस्था अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सहकार मोठा झाला। आणि आज आपण पाहतो
की मोदीजींच्या सरकारमध्ये तर अनेक क्षेत्र आता आमच्या सहकारी क्षेत्राकरता खुले करण्यात आली आहे. पण मुळामध्ये जर आपल्याला याचं मूळ बघायचं असेल तर 1875 साली ज्याला दख्खनची दंगल म्हटलं गेलं, की ज्या काळामध्ये सावकारांना त्रासलेले शेतकरी, सावकारांच्या जाळ्यात अडकलेले शेतकरी, की जे शेतकरी सावकारांकडनं कर्ज घ्यायचे आणि कर्ज घेतल्यानंतर आपली जमीनही गमावून बसायची आणि अनेक वेळा 2-2, 3-3 पिढ्या त्या सावकाराकडे चाकरी करायचे, अशा पद्धतीची ज्यावेळेस व्यवस्था होती त्यावेळी पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक मोठा उठाव झाला आणि त्याला दख्खनची दंगल म्हणतात. त्यातनं सावकारीवर मोठा प्रहार हा जनउठावातनं झाला आणि ब्रिटिशांनी त्याची दखल घेऊन त्याच्यावर एक कमिशन तयार केलं आणि या कमिशनने जो रिपोर्ट दिला त्या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांना सावकाराच्या जोखडातनं बाहेर काढायचं असेल तर सहकाराची स्थापना केली पाहिजे आणि सहकाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी ऋण देण्याची व्यवस्था ही उभी केली पाहिजे. आणि मग आपल्याला माहिती आहे पहिली सहकारी पतपेढी 1904 साली या ठिकाणी तयार झाली. पुढे वेगवेगळ्या प्रकारच्या, मगाशी तुम्ही असं म्हणालात उदयजी की आमच्या कोकणामध्ये सहकार त्या ठिकाणी रुजला नाही, पण पहिली ग्रामीण पतपेढी या महाराष्ट्रामध्ये सहकारातली जी सुरू झाली ती कणकवलीला सुरू झाली, कोकणामध्ये सुरू झाली. म्हणजे याची मुहूर्तमेढ ही कोकणाने केलेली आहे. त्यामुळे स्कोप खूप आहे, काळजी करू नका. आणि मगाशी तुम्ही सांगितल्यानंतर तुम्ही उद्योगमंत्री म्हणून उत्तम काम करताय, पण तुमची इच्छा बघता शिंदे साहेबांची बोलून तुम्हाला सहकार विभाग द्यावा का, असा एक विचार माझ्या डोक्यात आला. म्हणजे पण मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात त्यानंतर भारतामध्ये सहकार सुरू झाला. सर्वात मोठी आपली शिखर बँक जी आहे ती 1911 मध्ये या ठिकाणी स्थापन झाली. सर्वात जुनी आणि मल्टी शेड्यूल बँक सहकारी बँक 1906 मध्ये पुण्यामध्ये स्थापन करण्यात आली. आणि हळूहळू आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचे कायदे हे त्या ठिकाणी तयार झाले. कॉपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 1925 साली तयार झाला. त्यानंतर धनंजयराव गाडगीळ, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नेतृत्वात एशियातला पहिला सहकारी साखर कारखाना हा आपल्याकडे त्या ठिकाणी सुरू झाला. वैकुंठभाई मेहता असतील, या सगळ्या लोकांनी या सहकाराला एक वेगळी दिशा या ठिकाणी देण्याचं काम केलं. आणि देशामध्ये सर्वाधिक मजबूतीनं सहकार जर कुठे रुजला असेल तर तो या महाराष्ट्रामध्ये रुजला, याचा आपल्याला सगळ्यांना आनंद आहे. आज जवळपास 2 लाखापेक्षा जास्त वेगवेगळ्या सहकारी संस्था या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि आपण जर बघितलं तर सर्वात जास्त पेनिट्रेशन सहकाराचं हे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आज आपण बघितलं तर नागरी सहकारी बँका आहेत, यातल्या देशातल्या मजबूत बँका आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. आणि तशातच मला या गोष्टीचा आनंद आहे की आपला महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, ज्याला आता 107 वर्ष या ठिकाणी झाली, ही मोठी उज्ज्वल परंपरा असलेला हा संघ आणि या संघाच्या माध्यमातून देखील आज आमच्या प्रवीणजी दरेकरांनी अतिशय उत्तम काम सुरू केलेलं आहे. या संघाच्या माध्यमातून सहकाराला एक नवीन दिशा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने सहकाराच्या क्षेत्रामध्ये त्यांची इच्छा आहे की प्रशिक्षित कार्यकर्ते निर्माण केले पाहिजेत. आणि त्याकरता जो काही पूर्वी निधी मिळायचा तो बंद झालेला आहे, तो शिक्षण निधी सुरू झाला पाहिजे. निश्चितपणे प्रवीणजी येत्या महिन्याभरामध्ये याचा निर्णय आपण घेऊ आणि एक चांगलं काम या ठिकाणी पूर्ण करू. आणि सहकारी महाराष्ट्र हे मासिक पुन्हा तुम्ही सुरू केलं, 67 वर्षाचा याचा देखील इतिहास आहे. त्यामुळे हा जो काही पुरस्कार तुम्ही उदयजी देणार आहात त्या पुरस्कारामध्ये फक्त तुम्ही लेखकांना देणार आहे की संपादकांना देणार आहे? संपादकांना देणार असाल तर एक दरेकरांचे नाव त्याच्यामध्ये आपण लिहून घ्या आणि त्याच्यामध्ये त्यांना याकरता पुरस्कार द्या की सकाळी 9 वाजता भोंगा न वाजवताही उत्तम संपादक होता येतं.
हे प्रवीण दरेकरांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून त्यांना निश्चितपणे या ठिकाणी याचा पुरस्कार जो आहे हा पुरस्कार दिला पाहिजे। आज खरं तर मला याही गोष्टीचा आनंद आहे की 5 वर्षापूर्वी 6 जुलै 2021 ला देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी पहिल्यांदा या सहकारी चळवळीचं त्या ठिकाणी जे काही त्याची ताकद आहे, शक्ती आहे ती ओळखली आणि देशामध्ये इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा स्वतंत्र असं सहकार मंत्रालय मोदीजींनी तयार केलं। पूर्वीच्या काळामध्ये मला आठवतं त्यापूर्वीही अनेक वेळा आम्ही वेगवेगळ्या प्रकारे ज्यावेळी एखादं शिष्टमंडळ घेऊन केंद्र सरकारमध्ये जायचो आणि केंद्र सरकारमध्ये पूर्वीच्या काळामध्ये अनेक मंत्र्यांना भेटायचो किंवा विशेषतः कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत याचं बरंच कामकाज चालायचं, तर अनेक वेळा तिथल्या सचिवांकडनं आम्हाला ऐकायला मिळायचं कि इसमें कोई बहुत होगा ऐसा आप मत समझिए, तुम्हारा ये जो कॉपरेटिव है ये 4-5 राज्यों का है, 5 स्टेट से ज्यादा भाई साहब इसका कुछ नहीं है, इसलिए इसके ऊपर यहाँ कोई निर्णय होगा ऐसा आप मत समझिए। अशा प्रकारे केंद्राची भूमिका ही एक प्रकारची सहकाराच्या संदर्भात ठीक आहे, चाललाय तर चालू द्या, पण आपल्याला काही घेणं देणं नाहीये अशा प्रकारची होती। पण या सहकाराची खरी ताकद मोदीजींनी ओळखली आणि या ठिकाणी एक वेगळं सहकार मंत्रालय केलं आणि नुसतं मंत्रालय केलं नाही तर देशातले सगळ्यात दमदार मंत्री, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना पहिलं सहकार मंत्री केलं, ज्या अमितभाईंना सहकाराचा पूर्ण अनुभव आहे। वर्षानुवर्ष जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलंय, वेगवेगळ्या सहकारी संस्थांमध्ये त्यांनी काम केलंय आणि त्यातून अतिशय आनंदाची गोष्ट आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं आता सहकार क्षेत्र हे तयार झालं आणि एवढंच नाही तर राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर झालं आणि या धोरणामध्ये पुढच्या 20 वर्षामध्ये जीडीपी मध्ये सहकार्याचा हिस्सा हा 3 पटीने वाढवण्याचा निर्णय हा केंद्राच्या सरकारने या ठिकाणी घेतला। 63,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं काम पारदर्शी करण्याकरता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्याचं डिजिटायझेशन करायचं हा विषय या ठिकाणी तयार झाला। 5 वर्षामध्ये 2 लाख नवीन पॅक्स तयार करायचे हा निर्णय तयार करण्यात आला। ज्या पॅक्सची अवस्था अनेक गावांमध्ये त्या ठिकाणी थैलीतले पॅक्स होती, म्हणजे मतदानाचा अधिकार असतो म्हणून पॅक ठेवायची आणि सहकारामध्ये ती एका पिशवीमध्ये बंद करून ठेवायची। अशा प्रकारच्या पॅक्सला खऱ्या अर्थानं ग्रामीण परिवर्तनाचं साधन म्हणून त्या ठिकाणी वापरण्याकरता आज त्याचं पुनरुज्जीवन करण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात केलं आणि या आपल्या सहकारी संस्थांना ग्रामीण भागातल्या मोठ्या प्रमाणात काम मिळालं पाहिजे म्हणून 17 प्रकारची कामं ही त्यांच्याकरता खुली करण्यात आली आणि ती कामं करण्याकरता त्यांना अर्थसहाय्य मिळालं पाहिजे म्हणून एनसीडीसीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचं अर्थसहाय्य देखील आज केंद्र सरकारने तयार केलं। त्यामुळे खऱ्या अर्थानं सहकाराची पाळंमुळं, कारण लोक विचारायचे 21व्या शतकामध्ये सहकार हा जिवंत राहील का, तो कॉर्पोरेटचा सामना करू शकेल का? सहकारी बँकांनी तर हे दाखवून दिलं की कॉर्पोरेट बँकांपेक्षा आम्ही चांगलं चालवू शकतो, सहकारी संस्थांनी हे दाखवून दिलं, पण आता या कॉर्पोरेट जगताला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं एक प्रकारे त्याचा सामना करू शकेल अशा पद्धतीनं सहकाराचं पेनिट्रेशन हे या ठिकाणी सुरू झालं। मग नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड आता सुरू झाली आहे की ज्याच्या माध्यमातून कोऑपरेटिव्ह सेक्टरमधली ही संस्था शेतकऱ्याच्या शेतमालाला थेट एक्सपोर्ट करण्याकरता ही जी एक्सपोर्टची चेन आहे ती चेन तयार करण्याचं काम करेल। नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑर्गॅनिक्स लिमिटेड की सेंद्रिय शेती करता पूर्णपणे त्या ठिकाणी कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये सेंद्रिय शेती करता आवश्यक या ज्या काही निविष्ठा आहेत त्या निविष्ठांची निर्मिती करण्याकरता त्याची निर्मिती झाली। भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड झाली की ज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्यांना जी काही त्या ठिकाणी बियाणं आहे ते योग्य पद्धतीनं मिळालं पाहिजे, चांगल्या प्रकारच्या बियाण्याची निर्मिती झाली पाहिजे आणि त्यातनं शेतकऱ्यांच्याच माध्यमातून शेतकऱ्यांकरता ही बीज पुरवणारी कंपनी ही देखील त्या ठिकाणी सुरू झाली। त्यानंतर अम्ब्रेला ऑर्गनायझेशनची स्थापना झाली की ज्याच्या माध्यमातून सहकारी बँका ज्या आहेत या बँकांना ज्या काही अडचणी आहेत
त्या अडचणी दूर करण्याकरता तो एक प्रयत्न सुरू झाला आणि आता केंद्रीय सहकारिता विद्यापीठ देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू झालं की ज्या माध्यमातून सहकाराच्या क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळ तयार करायचं, सहकाराचं क्षेत्र हे मजबूत करायचं, या दृष्टीने या ठिकाणी सहकारिता विद्यापीठाची स्थापना देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आली. आणि हे सगळं करत असताना आमच्या सहकारी साखर कारखान्यांचा त्या ठिकाणी विशेषतः 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स माफ करणं असेल, इथेनॉलची नवीन पॉलिसी असेल, वेगवेगळ्या प्रकारे सहकार क्षेत्रातले हे जे आमचे काही कारखाने आहेत हे जिवंत राहिले पाहिजेत याकरता सीबीजीची पॉलिसी असेल, अशा अनेक पॉलिसीज या ठिकाणी तयार केल्या आणि भविष्यातही खरं म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात हे कार्य या ठिकाणी होणार आहे. हे सगळं सुरू असताना खरं म्हणजे प्रवीण दरेकरांचं एका अजून गोष्टी करता मनापासून अभिनंदन करेन की आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ज्या काही सहकारी सोसायट्या आहेत यामध्ये जवळपास 40-45% सोसायट्या या सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत आणि सहकारी गृहनिर्माण संस्था हा सगळ्यात उपेक्षित घटक होता. पण प्रवीण भाऊंच्या पाठपुराव्यामुळेच सहकाराच्या कायद्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता एक वेगळा चॅप्टर आम्ही तयार केला आणि त्या संस्थांकरता त्यांचे अधिकार, त्यांचे विनियम या सगळ्या गोष्टी आपण तयार केल्या आणि त्यांच्याच कमिटीने दिलेल्या रिपोर्टवर आज आपण स्वयंपुनर्विकास ही योजना आमच्या सगळ्या सहकारी सोसायट्यांना दिली. मी ज्यावेळेस त्यांच्या माध्यमातून ज्या काही सोसायट्या उभ्या राहिल्या आहेत त्यातल्या काही इमारती पाहायला गेलो त्यावेळी त्याचे जे ग्राहक होते किंवा त्या ठिकाणी त्या संस्थेचे सभासद होते त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता, 400 चौरस फुटामध्ये राहणारा 1000 चौरस फुटामध्ये राहायला गेला, हे स्वयंपुनर्विकासाने घडवून दाखवलं. या स्वयंपुनर्विकासामुळे मुंबईतला जो मराठी माणूस आहे त्याचं घरांचं स्वप्न आणि मोठ्या घरांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि आज हजारो कामं त्या ठिकाणी चाललेली आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की या महाराष्ट्राने या ठिकाणी सहकारी गृहनिर्माण चळवळीला एक नवीन अशा प्रकारची दिशा या माध्यमातून दिली आहे. मला विश्वास आहे, तुम्ही अनास्कर साहेबांना सांगितलं, अनास्कर साहेब तुम्ही 10,000 कोटी बाजूला ठेवले आहेत. रोज प्रवीण भाऊ मला तक्रार करतात, आमचे पैसे संपले, आमची बँक छोटी आहे, आमच्या मोठ्या भावांना सांगा काही त्यांच्या इकडनं आम्हाला पैसे द्या. आता 1600 आपल्याकडे प्रकल्प हे रजिस्टर झाले आहेत आणि तुम्ही तर इतके हुशार आहात की तुम्ही बरोबर पडताळून बँकेचा फायदा कुठे हेच पाहता. तुम्ही कधी नुकसानीत जात नाही, नुकसानात जाताना तुम्हाला मी पाहिलं नाही. नाही कधीच ते जात नाही. पण ही तर असं फायनान्सिंग आहे की जन्मात थकत नाही. म्हणजे याच्यापेक्षा चांगलं फायनान्सिंगच नाही. इतके प्रामाणिक लोक आहेत हे सगळे की पैसा परत करतात. त्यामुळे आता तुम्ही किमान 1000 जे काही आपल्याकडे पेंडिंग संस्था आहेत त्या संस्थांना, सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्या ठिकाणी मदत करा. आम्ही वेगवेगळ्या जीआरच्या माध्यमातून इतकं इज ऑफ डुईंग बिझनेस त्याच्यामध्ये आणलेला आहे की कोणीही सहकारी संस्थेचे लोक त्या ठिकाणी आपला प्रस्ताव टाकून त्याला मान्यता मिळवून स्वतःच्या घराचे शिल्पकार अशा पद्धतीनं कुठल्याही बिल्डरची आवश्यकता नाही, कुठल्या डेव्हलपरची आवश्यकता नाही, कुठल्या फसवणुकीची आवश्यकता नाही, अशा पद्धतीने काम करू शकतात. आणि आज जे प्रवीण भाऊंनी लक्षात आणून दिलंय की मुंबईच्या बाहेर जो यूडीसीपीआर आहे याच्यामुळे काही अडचणी येत आहेत, तर निश्चित मी तुम्हाला आश्वस्त करतो प्रवीण भाऊ की यूडीसीपीआर मध्येही जो काही तुम्हाला बदल अपेक्षित आहे तो बदल आपण घडवू आणि इतर ठिकाणच्याही ज्या सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत या संस्थांना निश्चितपणे या स्वयंपुनर्विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपण त्या ठिकाणी घेऊन येऊ. मी आज या निमित्ताने एवढंच सांगतो की सहकाराचं क्षेत्र हे याकरता महत्वाचं आहे की खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला हे जवळचं वाटतं. अनेक वेळा जो सामान्य माणूस असतो तो कॉर्पोरेट जगताने इंटिमिडेट होतो. कॉर्पोरेट जगताशी त्याला एखाद्या कॉर्पोरेट बँकेत जायचं आहे, एखाद्या मोठ्या बँकेत जायचं आहे, त्यापेक्षा त्याला आपली गावातली पतपेढी बरोबर वाटते. त्याला वाटतं आपली लोक बसलेली आहेत, ही मंडळी माझ्याकरता काहीतरी करतील, ही मंडळी मला मदत करतील, मला या ठिकाणी सन्मान मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं काही असेल तर जगाच्या इतिहासामध्ये ज्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं त्या ज्याला फायनान्शियल पेनिट्रेशन म्हणतो
हे ज्या ज्या ठिकाणी फायनान्शियल पेनिट्रेशन झालं त्याच ठिकाणी विकास घडलाय. विकास घडवायचा असेल तर फायनान्शियल पेनिट्रेशन हे फार महत्वाचं असतं आणि ते फायनान्शियल पेनिट्रेशन करण्याची ताकद जर कोणाची असेल तर ती केवळ आपल्या सहकारी संस्थांची आहे. आज आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये शेवटच्या शेतकऱ्याला, छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्याला कर्ज जर कोणी देत असेल तर आपल्या जिल्हा सहकारी बँका देतात. आज अनेक ठिकाणी जिल्हा सहकारी बँका मेल्या. दुर्दैवाने जो काही सहकारात घोळ झाला त्यात त्या मेल्या. त्या ठिकाणी कर्ज देण्याची जबाबदारी ही कमर्शियल बँक आणि शेड्यूल्ड बँक आणि आपल्या ज्या नॅशनलाइज बँक आहेत या बँकांना आली. पण आपण महाराष्ट्रामध्ये कर्ज कोणाला किती मिळतं हे जर बघितलं, ज्या ठिकाणी सहकारी बँका आहेत, जिल्हा सहकारी बँका आहेत, त्या ठिकाणची शेतकऱ्यांना सर्वाधिक कर्ज मिळतं. आणि ज्या ठिकाणच्या बँका मेल्या, नागपूर असेल, वर्धा असेल, काही प्रमाणात बुलढाणा असेल, या ठिकाणी मात्र कर्ज मिळणारे शेतकऱ्यांची संख्या ही 50% आली. कारण मला असं वाटतं की सहकार क्षेत्रामध्ये सहकारी बँकांचे जे आपले डायरेक्टर असतात यांना पुन्हा निवडून यावं लागतं, त्यांना जनतेत जावं लागतं, त्यांना लोकशाही प्रक्रियेत राहावं लागतं. त्यामुळे त्यांना जनतेशी जुळून राहावं लागतं. म्हणून त्यांना हा जो शेवटचा माझा छोटा शेतकरी आहे या शेतकऱ्याशी आपली बांधिलकी राहते. कमर्शियल बँकवाल्यांना, नॅशनलाइज बँकवाल्यांना ही कुठली बांधिलकी नाही. त्यांच्याकरता फक्त खानापुरती करायची आहे. शेवटची बॅलन्स शीट दाखवताना एवढा आम्ही ऍग्रिकल्चर सेक्टरला फायनान्स केला एवढं दाखवायचं आहे. त्यामुळे ते लोक काही मोठे शेतकरी किंवा कृषीपूरक उद्योग पकडतात, त्यांना देऊन टाकतात आणि आपली खानापुरती करतात. आणि म्हणूनच सहकार जिवंत राहायला पाहिजे, सहकार मोठा झाला पाहिजे आणि त्याचसोबत सहकारामधली शिस्त ही देखील त्या ठिकाणी उत्तमपणे पाळली गेली पाहिजे. ज्यांनी शिस्त पाळली ते मोठे झाले, ज्यांनी शिस्त पाळली नाही त्यांनी स्वतःलाही बुडवलं, सहकारालाही बुडवलं आणि लोकांनाही बुडवलं. आणि म्हणून मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार सहकाराच्या पाठीशी ताकदीनं उभे आहे. आपण सगळे लोक या सहकाराच्या क्षेत्राला समृद्ध करणारे लोक आहात. म्हणूनच आपल्याला या ठिकाणी पुरस्कार मिळाला आहे. आपल्यासारखे अजून अनेक लोक कसे तयार होतील हा प्रयत्न आपण या ठिकाणी करावा हीच आपल्याला विनंती करतो. आणि प्रवीणजी, आपण जे जे या ठिकाणी अपेक्षित केलेलं आहे ते सगळं आपण निश्चितपणे करू. या संदर्भात आपलं अधिवेशन संपल्याबरोबर एक बैठक देखील मी घेतो आणि त्या माध्यमातून हे सगळे निर्णय आपण निश्चितपणे करू हा विश्वास मी आपल्याला देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार.